नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत चक्रवाढ व्याज. मी प्राध्यापक चंद्रकांत गीते. तर 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता चक्रवाढ व्याज आपण कसं सोडवायचे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर याचं सूत्र आहे बघा की कंसात 1 r भागिले 100 कंसाचा जो असतो तो n वा घात म्हणजे मुदत असते. तर प्रिन्सिपल आहे आपल्याला 10,000 रुपये. 10,000 इथं कंस आणि कंसच्या बाहेर काहीच नाही, गुणाकार असतो. 1 रेट आहे 10% भागिले 100 कंसाचा कितवा घात आहे तिसरा. त्याला सोडून घ्या. हे शून्य हा शून्य कटला. 10 1 10 10 ने काय ना 11 11 छेदात किती 10 कंसाचा कितवा घात आहे तिसरा गुणिले इकडे आहे 10,000 रुपये. इकडे आहे 10,000 रुपये. आता तिसरा घात असल्यामुळे हा 11 चा तिसरा घात काढून घ्यायचे. 11 चा 11 तीन वेळा गुणाकार करायचे. 11 × 11 × 11 11 चा घन येतो का 1331. किती 1331 आणि 10 चा घन येतो 1000 रुपये. सॉरी काय ते 1000 गुणिले इकडे काय आहे 10,000. 10,000 1 2 3 4 0 हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल. 10 गुणिले 1331 असा जर गुणाकार केला तर काय येतो 1331 गुणिले जर 10 केलं तर पुढे काय वाढतो शून्य वाढतो. तर हे आलं आपलं रास आहे. राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केले तर याचं चक्रवाढ व्याज येतं विद्यार्थी मित्रांनो 3,310 रुपये. काय ते 3,310 रुपये. आता यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत नेक्स्ट मध्ये.